जय महाराष्ट्र। धाराशिव पोलीस अंतर्गत 15 मार्च 2026 रोजी जी काय एक्झाम घेण्यात आलेली आहे पोलीस भरती संदर्भात, तर त्याच्यामध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांमध्ये मराठीचे 2 प्रश्न जे काय आहेत त्याची उत्तर चुकीची देण्यात आलेली आहेत। याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि होऊ शकतं, कारण का गुणवत्ता यादी त्यांच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने ही चूक दुरुस्त करता येईल का, झालेलं नुकसान जे काही विद्यार्थ्यांचं झालेलं आहे नुकसान ते दुरुस्त होऊ शकतं का, या अनुषंगाने हे 2 प्रश्न मी स्क्रीनवरती दाखवत आहेत। याच्यावरती विचार झाला पाहिजे आणि ज्या मुलांचं नुकसान होत आहे त्या मुलांचं नुकसान होऊ नये याचा विचार व्हायला पाहिजे। बघा कोणते प्रश्न आहेत 2 स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहेत। तत्पूर्वी 17 मार्च 2026 ला अंतिम उत्तर तालिका आलेली आहे, त्याच्यामध्ये एक प्रश्न चेंज केलेला आहे म्हणजे रद्द केलेला आहे आणि तो GS चा आहे आणि तो सर्व विद्यार्थ्यांना मार्क्स दिलेले आहेत। परंतु जे प्रश्न चेंज करायला पाहिजे होते ते अद्याप झालेले नाहीत। मग याच्यामध्ये विद्यार्थ्यांची देखील चूक असू शकते की 2 दिवस असतात की विद्यार्थ्यांनी त्याच्यावरती त्या उत्तरात फर्स्ट आन्सर की वरती ऑब्जेक्शन घेण्यासाठी 2 दिवस दिलेले असतात, कोणी घेतलेलं नसेल हे विद्यार्थ्यांची देखील चूक असू शकते। परंतु प्रशासन पारदर्शक असतं, प्रशासनाची पण जबाबदारी असते की आपण दिलेली उत्तरं हे बरोबर देतो का हे देखील तपासणं तितकंच महत्वाचं असतं। इथं बघा बी सेट आहे, बी सेटचे मी तुम्हाला प्रश्न दाखवणार आहेत। मराठीचं बी सेट आहे, प्रश्न क्रमांक 1 चं उत्तर अंतिम उत्तर तालिकेनुसार C दिलेलं आहे आणि प्रश्न क्रमांक 2 चं उत्तर A दिलेलं आहे। आता प्रश्न क्रमांक 1 काय आहे बघा, हा प्रश्न क्रमांक 1 आहे, बी सेट आहे, योग्य विधान ओळखा। असे 4 स्टेटमेंट दिलेले आहेत, मी या ठिकाणी वाचत नाही कारण तुम्ही परत हे व्हिडिओ बघू शकता पॉज करून। हे 4 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि याच्यातलं योग्य निवडायला सांगितलेलं आहे। हा प्रश्न कुठून सेट केला तर हा प्रश्न 2020 ला राज्यसेवेला विचारलेला आहे, MPSC चा क्वेश्चन आहे। ॲज इट इज 4 सेंटेन्स या ठिकाणी त्यांनी घेतलेले आहेत। बघा देवनागरी लिपीत प्रत्येक दोन्हीला स्वतंत्र चिन्ह आहे, या ठिकाणी देखील तोच स्टेटमेंट आहे, देवनागरी लिपीत प्रत्येक दोन्हीला स्वतंत्र चिन्ह आहे। दुसरं स्टेटमेंट या ठिकाणी MPSC ला विचारलेलं, संस्कृत व प्राकृत भाषेची देवनागरी लिपी आहे, मराठी भाषेच्या लिपीला देवनागरी लिपी म्हणतात, देवनागरी या लिपीत कोणतेही चिन्ह एकापेक्षा अधिक ध्वनी दाखवितात। हे 4 स्टेटमेंट आहेत इथपर्यंत आणि हे 4 स्टेटमेंट आहे तसे इथं विचारलेले आहेत। परंतु प्रश्न इथं पूर्ण झालेला नाही MPSC चा, खाली प्रश्न विचारलाय, पर्यायी उत्तरे दिलेले आहेत, फक्त अ बरोबर, अ ब बरोबर, अ ब क बरोबर, वरील सर्व पर्याय बरोबर, या ठिकाणी तो मॅटर टाईप केलेला नाही। म्हणजे योग्य विधान याच्यामध्ये काय आहेत, ए पण योग्य आहे, बी पण योग्य आहे आणि सी पण योग्य आहे, डी हा अयोग्य आहे। विचारले तुम्हाला योग्य म्हणजे 3 योग्य आहेत, याचं उत्तर असायला पाहिजे ए बी सी, कारण आयोगाने उत्तर दिलेलं आहे अ ब क बरोबर म्हणजे डी चूक। याचा रेफरन्स इथं देत आहे मी, बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकातला आहे। इथं बघा काय सांगतात, देवनागरी लिपीत कोणते चिन्ह एकापेक्षा अधिक ध्वनी दाखवत नाहीत, मराठी भाषेच्या लिपीला देवनागरी लिपी म्हणतात आणि प्राकृत मराठी भाषेची लिपी देवनागरी आहे, मराठी भाषेला प्राकृत, मराठी वगैरे वगैरे, म्हणजेच संस्कृत प्राकृत या भाषांची लिपी देवनागरी आहे। हा प्रश्न एकतर रद्द व्हायला पाहिजे किंवा ए बी सी हे 3 उत्तर याची असायला हवी। पुढचा प्रश्न बघा, मुलांनी या शब्दात डॅश डॅश केलेला आहे, हा देखील प्रश्न MPSC मधून आहे तसा कॉपी केला, राज्यसेवा मुख्य 2020 ला विचारला, मुलांनी या शब्दात। अरे पण प्रश्न तुम्ही त्याचे पर्यायचे तुम्ही कट केलेले आहे डायरेक्ट, बरोबर। मुलांनी या शब्दात मु हे अक्षर आहे, ओके, मु हे अक्षर आहे कारण याच्यामध्ये स्वर मिसळलेला, हे बरोबर आहे। मु हे एक ध्वनी चिन्ह आहे, आता अक्षराला आपण काय म्हणतो, ध्वनी चिन्ह म्हणतो, त्याच्यामुळे हे देखील बरोबर आहे। मु हा एक मूलध्वनी आहे, मु हा मूलध्वनी नाही कारण त्याच्यामध्ये स्वर मिसळलेला आहे, हे चुकीचं स्टेटमेंट आहे। मु व उ काय म्हटले तर मु व उ हे मूलध्वनी आहेत, हे देखील चुकीचं आहे कारण मु हा मूलध्वनी नाही, त्याच्यामुळं 2 बरोबर आहेत, 2 चुकीचे आहेत। तुम्हाला त्याच्यामध्ये उत्तर योग्य हवे आहे का अयोग्य हवे, हे अयोग्य हवे हे तुम्ही दिलेलं नाही, त्याच्यामुळे हा देखील प्रश्न रद्द होऊ शकतो, ह्याचे मार्क सर्वांना मिळू शकतात। या 2 खूप मोठ्या चुका झालेल्या आहेत, ह्या चुका सुधारायला हव्यात असं मला मनोमन वाटतं, कारण आयोगाचे प्रश्न खाली परत पर्याय सेट झालेले आहेत। आता याचा संदर्भ द्यायचा असेल तर मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक आहे
मु हा एक मुलांनी या शब्दात मु हे अक्षर आहे, ते एक ध्वनी चिन्ह आहे. बरोबर आहे. हे दोन स्टेटमेंट आहेत तुमचे. त्याच्यानंतर म पाय मोडलेला आणि उ असे दोन मूलध्वनी एकत्र आलेले आपल्याला आढळतील. म व उ हे दोन मूलध्वनी आहेत. इथं म चा पाय मोडला नाही, त्याच्यामुळे हा मूलध्वनी नाही, त्याच्यामुळे हे दोन स्टेटमेंट चुकीचे आहेत. तर याच्यावरती विचार व्हायला हवा. ज्या विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये याच्यावरती विचार व्हायला पाहिजे. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.